नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. साताऱ्यात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. आज सायंकाळच्या सुमारास करंजे परिसरात एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय रामदास काडे हा करंजे पेटनाका परिसर सातारा येथे आपल्या कामात असताना अचानक आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. अक्षयने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्याच्यावर सपासप वार केले आणि या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन मेटे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलंय. परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान मी तिथे उभा होतो तितक्यात त्याने माझ्या डोक्यावर कोयता मारला. मी जेव्हा वर बघितले तेव्हा त्याने दुसऱ्यांदा वार केला, जो माझ्या हाताला लागला आणि या घटनेमागे नक्की काय कारण आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं जखमी अक्षय गाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. साताऱ्यात अशा प्रकारे कोयता गँगने पुन्हा डोकेवर काढल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून कडक कारवाईची मागणी केली जात आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.